आमचीत ना आता म्हणजे साड्यांची खरेदी तर झालीच होती, पण येत ना इथं आता खरेदी करायची होती आम्हाला अवनीच्या कपड्यांची आणि इथनं छकूच्या कपड्यांची. तर आम्ही इथं ना आलो होतो इथे खाली आणि यांचे कपडे इथं बघत होतो. तर इथं बराच वेळ आहेत ना आम्ही असं काउंटरवरती खूप वेळ वेट केलं की हे कर्मचारी आहेत ना म्हणजे यांचे हे जे हेल्पर असतात तर ते इथं आहे ना अवेलेबलच नव्हते. म्हणजे ना काही जण ते त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि इथं त्यांना म्हणजे इथं नव्हतंच कोणी. तर त्यांनी सांगितलं की थोडंसं थांबा. आम्ही बराच वेळ इथं आहेत ना जवळजवळ 10 ते 15 मिनिट उभं राहिलो, पण कोणी येईनाच. तर आम्ही परत विचार केला की इथनं जाऊ दे, चला इथे खूपच वेळ लागतोय आणि मग इथनं आपण काय करू, छकूसाठी कपडे घेऊ, हिचे बघायला येऊ आपण नंतर. तर मग आम्ही काय केलं, गेलो आम्ही आणि इथे ना जवळच छकूच्या कपड्यांचं सेक्शन होतं. म्हणजे तिच्या मापाचे जे कपडे भेटतात ना ते तिथंच होते, अगदी जवळच होतं ते. आणि मग तिथं गेलो आम्ही आणि हे दुकान खूपच मोठं आहे बरं का. ओझरचं आहेत ना हे होलसेल दुकान आहे आणि खूप फेमस आहे. तर इथं एकदम रिजनेबल भावामध्ये कपडे छान भेटतात. आणि इथे आम्ही आलो होतो तर इथे ना खूप छान छान पंजाबी ड्रेस वगैरे पण होते आणि इथं असे कुर्ती वगैरे खूपच छान छान होते. पण आम्हाला ना असं काही घ्यायचं नव्हतं. तर आता छकुला विचारलं तुला काय घ्यायचं, तर तिने सांगितलं की मला ना जीन्स वगैरे आणि टॉप घ्यायचं आहे. तर मग आम्ही आलो होतो तिथे जिथे जीन्स वगैरे भेटतात तिथे. तर बराच वेळ ना इथं बघितलं आम्ही. तर आम्हाला आहेत ना म्हणजे आधी ना ते टॉप वगैरे पण बघायचे होते. तर भरपूर वेळ बघितले बरं का. तर आम्हाला आहेत ना इथे मग जीन्स वगैरे काही तर खूपच छान वाटल्या, खूप आवडल्या पण. तर आम्हाला आहेत ना इथं कलर वगैरे चूज करेपर्यंत आहेत ना मग आम्ही इथे बघून घेतल्या आणि ना हिला आवडलं होत्या बरं का काही. तर छान होत्या आणि तिला म्हणजे तिच्या मापाच्या पण भेटल्या होत्या इथं. तर ते कलर वगैरे आहेत ना ते चॉईस करायचं काम चालू होतं आमचं. आणि कधी काय होतं, कधी कलर मॅच होत होते, कधी कलर आवडत होते, तर कधी तिच्या मापाची भेटत नव्हते. ती बारीकच एवढी आहेत ना तर तिला ते कंबर वगैरेची साईज भेटायला थोडासा प्रॉब्लेमच होतो. तर मग येत ना हे केवळ आम्ही बघून घेतलं. बराच वेळ आमची इथं येत ना म्हणजे चालू होतं. सीमा पण बघत होती आणि इथं ना पॅन्टी वगैरे तिने बघितल्या होत्या आणि आबीला दाखवत होती. आबी कशा आहे, चांगल्या आहे का, म्हणजे त्याला दाखवत होती आधी की हे चांगलं आहे की नाही. आणि त्यांनी म्हटलं ना की हो छान आहे, आवडल्या. तर मग बस तिला तर एकदम जसं काही असं म्हणजे खूपच तिला आनंद झाला की याला आवडल्या म्हणून. आणि त्यांची केव्हाची मस्ती चालूच होती बरं का. आणि तिने नाही तर 2 जीन्स तिला आवडल्या होत्या, मग तिने त्या 2 जीन्स घेतल्या. तिची ना म्हणजे तिला मी काय बोलली की तू आधी ना ट्राय करून बघ, परत एवढं लांब जायचं यायचं हे सारखं सारखं तेच तेच करायचं एकाच गोष्टीच्या मागे, तर आधी तू ट्राय कर मग ते जीन्स घे. तर ती गेली होती ट्राय करायला आणि इथे आहेत ना दीदीला पण आवडलं होतं. तर ती बघत होती. आता ह्या 5 बटनाच्या जीन्स आहे बरं का आणि खूपच छान आहे. तर म्हणून दीदीला पण आवडलं होतं, पण दीदीला तिच्या साईजच्या आणि तिला कलर तसे भेटत नव्हते जसे हवे होते तसे. मग तिने हे काही घेतलं नाही. पण सीमा काय बोलली की मला श्रावणीसाठी पण घ्यायचे, म्हणजे तिच्या मोठ्या मुलीसाठी घ्यायचे आहे. छकू आणि ती बरोबरचीच आहे, म्हणजे थोडीशी लहान आहे छकूपेक्षा, पण तिची हाईट खूप आहे, खूप उंच आहे तिच्यासारखीच ती. आणि त्याच्यामुळेच ना तिला थोडीशी हाईटला पॅन्ट जास्त पाहिजे होत्या. तर त्या प्रकारे आम्ही इथं बघत होतो. आणि थोडंसं कंबर 2 इंचांनी तिचं जास्तच होतं, म्हणजे तिची हाईट जशी चांगली आहेत ना तशी तिची थोडीशी तब्येत पण चांगली. त्या प्रकारे आहेत ना आम्ही इथे पॅन्टी बघत होतो. तर पॅन्टी बघताना झालं काय की काही कलर आहेत ना जसे छकूला घेतलेत ना आम्ही तसे कलर तिला पाहिजे होते, पण आहेत ना तसे कलर भेटत नव्हते. आणि ते कलर आहेत ना म्हणजे बराच वेळ आम्ही शोधलं त्याला. मग काय झालं, पॅन्टी आणि आम्हाला आहेत ना त्याचा कपडा वगैरे आणि जे पॅटर्न होतं ना ते खूप आवडलेलं होतं. मग थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं तिने कलरमध्ये वगैरे. आणि जे छान वाटलेत ना तिला सांगितलं आम्ही हे नाही हे घे, ते नाही ते घे, अशा प्रकारे ते घेतले तिने. आणि मग आम्ही ना हे सर्व चॉईस वगैरे केलं. बराच वेळ चाललं होतं आणि त्याच्यानंतर आहेत ना इथं आम्हाला घ्यायचं होतं आम्हाला ते टॉप वगैरे. आणि हे आहेत ना जीन्सवरती घालण्यासाठी टॉप वगैरे घ्यायचे होते. तर ते बघायचं इथं काम चालू होतं. बराच वेळ बघितलं बरं का आम्ही. किती वेळ तिने ते दाखवलं पण. आणि इथल्या ह्या ज्या हेल्पर होतात ना, ह्या ज्या मुली होतात ना, तर त्या आहेत ना इतक्या छान दाखवत होतात ना, मग त्यांनी अजिबात पण असं कंटाळा केला नाही बरं का. पूर्ण ढीगची ढीग दुकानामध्ये त्यांनी आमच्यासमोर घातला. आणि असं होतं ना जेव्हा आपण स्वतः जातो ना स्वतःला घ्यायला, त्यावेळेस आपल्याला काहीच भेटत नाही. आणि ज्यावेळेस स्वतःला घ्यायचं नसतं ना त्यावेळेस एवढे कपडे आवडतात ना की असं वाटतं की नाही हे घेतलं असतं बरं झालं असतं, ते घेतलं. पण जेव्हा आपल्याला घ्यायचं नसतात ना त्यावेळेस आपल्या संग हे होतं. आणि जेव्हा घ्यायचं असतात ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आवडीचं अजिबात पण भेटत नाही. तर भरपूर वेळ बघितलं बरं का, मी पण बघितलं. कारण की ना छकुला पण मला आहेत ना टॉप वगैरे घ्यायचे होते, पण आहेत ना ते मला आवडतच नव्हते. बराच वेळ आम्ही बघितले, खूपच वेळ. कशातमध्ये त्याचे गळे चांगले नाही, कशात कपडा चांगला नाही आहे, कशामध्ये साईजच भेटत नाही आहे. आणि सर्व जर चांगलं भेटलं ना की मग त्याच्या साईज भेटत नव्हत्या, असा प्रॉब्लेम होत होता आम्हाला. तर भरपूर वेळ आम्ही शोधलं, भरपूर चेक केलं. बघा ही पण भरपूर दाखवत होती इथे. तर हे बघा हे कलर वगैरे, तर मला हे तर बिलकुलच पसंत नव्हते. आणि सिम्पल सोबर जे असं हवं असतात ना तसं मला पाहिजे असतं. आणि कपडा आहेत ना तो पण मला जरा चांगला पाहिजे असतो.
तर त्या पद्धतीने आम्ही इथे ना बघत असतो. तर प्रत्येकाला कसं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आणि त्यानुसार आपण बघत असतो. आणि तिचं असं काही नाही आहे की ती विचारत असते की माई कोणते घेऊ, मग आपण बघायचं आणि तिला जर आवडले तिच्या अंगावर ते घालून बघायचे, मग तिला पण आवडत होतं. असं तिची एवढी काही चॉईस नाही, पण ती ना घेताना जरा विचार म्हणजे मलाच विचारते की कसं घेऊ काय घेऊ, ती माझ्या चॉईसचीच घेत असते. तर मला इथे ना अजिबात पण म्हणजे आवडत नव्हते, मला पण नाही, ते तिला पण नव्हते आवडत आणि बाकी माझ्या बहिणीला वगैरे पण आवडत नव्हते. तर भरपूर वेळ बघितले. पॅन्टी तर पटकन आवडल्या होत्या आम्हाला, पॅन्टींची झाली होती. आता इथे ना हा एक आवडला होता बरं का, खूपच छान होता. पण झालं काय की तिच्या साईजचा नव्हता बिलकुल पण. मग आम्ही इथनं शेवटी काय केलं, म्हटलं चला जाऊ द्या आता, हे एवढं घेतलं आहेत ना, ह्या पॅन्टी वगैरे तर चांगल्या भेटल्या आहेत आपल्याला, ठीक आहे आपण इथनं दुसऱ्या दुकानामध्ये जाऊ. ओझर गावामध्ये भरपूर सारे दुकानं आहेत, तर तिथे एखाद्या दुकानामध्ये आपण बघू टॉप वगैरे एखादं व्यवस्थित छानपैकी, किंवा शर्ट वगैरे असं काहीतरी बघू. इथे शर्ट पण नव्हतं, फक्त आहेत ना असे ते वेगळे वेगळे असे फॅन्सी टॉप वगैरे होते, पण तसे तर काय आम्हाला आवडतच नव्हते बिलकुल पण. मग आम्ही ना बऱ्याच वेळ बघून झाल्यानंतर आहेत ना शेवटी इथून निघालो आणि इथनं श्रावणीचे कपडे बघायला गेलो आम्ही. तर श्रावणीचे कपडे बघायला गेलोत ना, गर्दी एवढी होतीत ना, अगदी नंतर नंतर तर इतकी गर्दी वाढायला सुरुवात झाली होती ना खूपच. तर बऱ्याच वेळ आम्ही इथं हे कपडे वगैरे बघितले, वेट पण भरपूर केला, पण जसे पाहिजे होते तसे आम्हाला येत नाही. हे लहान मुलांचे आम्हाला साड्या वगैरे अगदी छान भेटल्या होत्या बरं का, इतक्या मस्त साड्या आहेत ना, साड्याने ते एकदम खुश झालो होतो आम्ही. पण आहेत ना हे जे लहान मुलांचे कपडे वगैरे असतात ना, ते फार टप असतं बरं का, ज्याचं चॉईस करायला वगैरे लवकर लक्षातच येत नाही की कसे घ्यायला पाहिजे. तर बघा इथे ना हे मोठे वगैरे हे असे कपडे होते, पण असे तर काय मला घ्यायचे नव्हते, कारण यांच्याकडे भरपूर सारे पडलेले आहेत. तर कसं झालं पाहिजे माहिती का, यूज पण झाला पाहिजे त्यांचा, डेली असं वापरता पण आलं पाहिजे. आता छकू कॉलेजला गेली तर तिला ते कॉलेजमध्ये वगैरे असं काही डेलीसाठी घालता पण आलं पाहिजे. म्हणून आम्ही ना त्याला जीन्स वगैरे घेतल्या होत्या आणि 2 जीन्स घेतले होते आम्ही इथे. आणि इथनं टॉप पण आम्हाला घ्यायचे होते, पण टॉप आवडले नाही, त्याच्यामुळे आम्ही इथं हिचं आवनीचे बघायला आलो होतो. तर इथे आहेत ना बघितले बरं का, बराच वेळ बघितले, त्यांनी दाखवले, पण ते छोटे छोटे होते एकदम. आणि काय माहिती काय ते आवडतच नव्हते, म्हणजे कलर त्यांचा कधी काय तर कधी ते फॅशन आवडत नव्हती, कधी बराचसा असा प्रकार झाला होता बरं का. आणि इथे बऱ्याच वेळेस येत नाही अभिन ते येत नाही, त्यांना ते कपडे वगैरे बघत होते, ते कोट वगैरे यांच्या दोघांचं तर केव्हाच चालू होतं. साईडला जाऊन त्यांचे इथनं एकमेकांचं हे त्याचे कपडे बघायचे, ते याचे कपडे बघायचे, आणि बस त्यांचं तेवढंच चालू होतं, हे आवडलं ते आवडलं. ते फिरत होते फक्त असंच. 2 मिनटं आधी त्यांना आवडायचं आणि परत त्यांचा काय विचार बदलायचा ना, परत त्यांचं कॅन्सल व्हायचं, असं त्यांचं केव्हाचं चालू होतं. आणि आम्ही घेत असलो की आम्हाला पण बोलवायचे. ते एक नाही छोटी मुलगी होती त्या काकांकडे, आणि खूप क्यूट होती बरं का, ती मस्त हसत होती. आणि ते बघितलं आणि त्यांनी बघितलं की आम्ही शूट करतोय ना, तर ते पण हसत होते. तर आम्ही इथे आलो तर इथे ब्लाऊज आहेत ना, लांबून खूप छान दिसत होते बरं का. असं वाटलं होतं की एखाद्या साडीवरती ना मॅच जर झालं तर आपण पटकन एखादी साडी घालू शकतो. पण आहेत ना जेव्हा जवळून जाऊन बघितलं ना, ते एकदम जुन्या पद्धतीचे वगैरे असे वाटत होते, तर मला बिलकुल पण नाही आवडले. बघून आम्ही सोडून दिलं आणि पुन्हा येत ना निघून गेलो. आणि येत ना इथे पुन्हा येत ना हे कपडे वगैरे बघायला आलो आम्ही इथे. तर तवर तिथे गर्दी कमी झाली होती, तर बघायला आलो आम्ही इथे. तर काही काही येत नाही तर आवडले होते बरं का आम्हाला, पण ते ना साईज नव्हती त्याच्यामध्ये. आता काही काहींचा कपडा पण खूप छान होता, आणि जेव्हा आम्हाला आवडतं आता आहेत ना, आपण कसं मोठ्या मुलींना समजू शकतो, तसं छकुला दीदीला समजावू शकतं का असं नाही असं घे बाई. पण ह्या ज्या छोट्या मुली असतात ना, ते हट्टावर एकदम पेटलेल्या असतात. ही माझी बहिणीची मुलगी जी होती नावनी, ती अजिबात ऐकायलाच तयार नाही. तिला तिच्याच चॉईस नाही, मला हे नाही तेच पाहिजे ते नाही, मला ते आवडत. ती फक्त काय बघत होती काय माहिती, त्यांच्या डोक्यामध्ये काय असतात ना ते आपल्याला पण समजत नाही. तर हेच ना जेव्हा आम्हाला पसंत येत होतं तेव्हा ती नको म्हणायची. आणि यांचं कसं ह्या छोट्या मुलींचं माहिती आहे का, त्यांना जर त्यांच्या पसंतीचं नाही घेतलं ना तर ते घालतच नाही. एकतर आहेत ना मी तिला सांगितलं होतं की इथून पुढे आहेत ना कपडे जर घ्यायचे असलेत ना, ह्या पोरींना सोबत आणायचं नाही. म्हणजे ह्या लहान पोरी असतात त्या बरं का, मोठ्या पोरी समजून जातात पण लहान अजिबात पण त्यांना समजत नाही, म्हणजे त्या ऐकून घ्यायलाच तयार नसतात, मुली असो किंवा मुलं असो. तर नाही इथे बघा बघत होतो, आणि हे अजिबात पण हिच्या मापाचे नव्हते. मग आम्ही इथनं शेवटी म्हटलं जाऊ द्या मर्दा, विषय सोडून दिला. बघितलं थोड्या वेळात, थोडंसं वेट वगैरे केला. नंतर इथनं छकू आम्हाला बोलवायला आली की तुम्हाला बोलवलं आहे तिथे काउंटरवरती, कारण की आमचे काउंटरवरती कपडे आले होते आणि तिथं आम्हाला बिल करायचं होतं. म्हणून येत ना आम्ही इथं तोपर्यंत थोडा वेळ उभं होतो, आणि त्याच्यानंतर येत ना छकू आली, आणि मग ते म्हणे की चला तुम्हाला इथनं तिकडे बोलवलं आहे. तर मग आम्ही इथनं तिकडे जाण्यासाठी निघालो होतो. तर हे बघा इथे येत ना बघितलं आम्ही बऱ्याच वेळ असं, आणि मग येत ना ती आल्यानंतर आम्ही इथून निघालो. आणि इथून निघाल्यानंतर आम्ही डायरेक्टली काउंटरवरती चाललो होतो, जिथे ते बिल वगैरे करायचं होतं तिथे. आणि हे बघा इथे आलो होतो, तर इथे आहेत ना हे बिल वगैरे चालू होतं. तर छकू इथे म्हणत होती की मी आज फारच खुश आहे, मी हे शर्ट जर घेतलं ना लगेच कपडे चेंज आणि फोटोशूट होईल असं तिच्या डोक्यामध्ये होतं, मळ्यामध्ये जाऊन असं. तर आम्ही इथनं इथे हे कपडे वगैरे घेतले, आणि इथनं त्याचं बिलिंग वगैरे चालू होतं.
तर बिल वगैरे इथं झालं होतं बऱ्यापैकी, म्हणजे ते फक्त पे करायचे बाकी होते. तर ते विचारत होते का कुठे पे करायचं, ते 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 सांगत होते कुठे आहे काय आहे. तर इथे आहेत ना भरपूर प्रत्येक गोष्टीला आहेत ना सर्व वेगवेगळे वेगवेगळे असतात ना, तर पटपट असं आहेत ना फार वेळ लागतो. गर्दी जर असली ना तर मग एवढं अडकून जातो ना आपण किंवाच कधी. तर इथे आहेत ना त्यांनी बघून सगळं असं काउंट वगैरे करून इथे आहेत ना आम्हाला बिल वगैरे करून दिलं होतं. आणि आम्ही इथनं नंतर मग हे बिल वगैरे करून, साड्या तर एवढ्या भारी होतात ना, खरंच खूपच छान भेटल्या होत्या आम्हाला साड्या. आम्ही काय पैठणी वगैरे आणि ते घेतलं होतं, आणि बाकी अजून नवीन काही प्रकार निघाले होते ना ते घेतलं होतं. तर हे बघा आता तुम्ही तर बघितलंच आहे ब्लॉगमध्ये. तर हे बघा इथे येत नाही तर बिल वगैरे झालं होतं सर्व. बिल वगैरे झाल्यानंतर येत ना आता ते पॅक वगैरे करून देत होते, आणि तोपर्यंत आम्हाला येत ना आता निघायचं पण होतं. आणि नंतर येत ना गावामध्ये येत ना जाऊन आम्हाला परत दुसरे टॉप वगैरे पण घ्यायचे होते. तर बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.